पुढे पुढच्या बातमीकडे। बातमी आहे मुंबईच्या संदर्भातली। मुंबईतल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी एक भाष्य केले। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंनी 25 वर्षात मुंबईकरांसाठी केलेलं एक तरी काम दाखवा असं म्हणत फडणवीस यांनी हल्ला चढवलाय। आमचे पूर्वीचे मित्र मोदींच्या नावे मत मागायचे, निवडून आल्यावर मोदींवर टीका करायचे असंही फडणवीसांनी म्हटलंय। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव हाच उद्धव ठाकरेंचा डायलॉग आहे। मात्र मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाचा बाप तोडू शकत नाही असंही फडणवीस यांनी ठणकावलंय। मोदीजींच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना पाहिल्यानंतर मी असं म्हणेन 10 वर्ष हे तर ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी है। पुढचे 5 वर्ष हे या 10 वर्षापेक्षाही भारी असणार आहेत। पुढचे 5 वर्ष विकसित भारताची मुहूर्तमेढ करणारे असणार आहेत। पुढचे 5 वर्ष भारताला आर्थिक महासत्ता बनवणारे असणार आहेत। पुढचे 5 वर्ष भारताच्या गरिबी निर्मूलनाच्या अंतिम लढ्याचे असणार आहेत। पुढचे 5 वर्ष भारताला जगाचं नेतृत्व करणारे असणार आहेत। पुढचे 5 वर्ष जगाला हेवा वाटावा अशा भारताच्या निर्मितीकडे जाणारे 5 वर्ष असणार आहेत। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मोदीजींनी केवळ 100 दिवस आपल्याला मागितले आहेत। 100 दिवस। हे 100 दिवस भाजपा करता नाही, हे 100 दिवस भारताकरता आपल्याला द्यायचे आहेत। कारण भारताचं भवितव्य हे मोदीजींच्या हातून त्या ठिकाणी घडणार आहे। भारतीय जनता पार्टी निवडून आणण्यापेक्षा भारताला मजबूत सरकार आणि मजबूत नेता देणं हे याच्या पाठीमागचा आपला उद्देश आहे।